नमस्कार मित्रांनो, मी उमेश पाटील द्वित फार्म यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, कशा आहात तुम्ही सर्व? मजेत ना? तुमच्या कोंबड्या कशा सर्वांच्या मजेत आहेत ना? मित्रांनो, आज आपल्याकडे ट्रेनिंग होती आणि बरेच दिवस झाले ट्रेनिंगचे आपण काही व्हिडिओज काढत नाही आहेत. तर ॲक्च्युली कसं टाईमच भेटत नाही आहे व्हिडिओ करण्यासाठी, कारण खूप असा अंधार होतो. तर म्हटलं आज पहिल्यांदा व्हिडिओ शूट करू, लोकांच्या प्रतिक्रिया घेऊ आणि त्याच्यानंतरच म्हटलं बाकीचं जे काही शिकवायचं ते आपण शिकूया. तर आज आपल्याकडे गोंदिया, पुणे, नाशिक भरपूर इकडची लोकं आलेले आहेत. तर आज आपण त्याच्याकडून पूर्ण गोष्टी आपण प्रत्येकाकडून आपण जाणून घेऊ की त्यांना ट्रेनिंग कशी वाटली. आता आपण यांना विचारूया. तर कुठून आलात तुम्ही? सर नाशिकवरून आलो आम्ही. ओके. फार्म बघितला. ओके. जे तुमच्या सोशल मीडियावरती बघितलं तर खूप चांगलं म्हणजे जे बघितल्या जे व्हिडिओवर बघतो आणि रिअलमध्ये जे बघतो त्यात खूप फरक आहे. ओके. खूप चांगलं वाटलं इथे येऊन आणि तुम्ही जे ट्रेनिंग दिलं ना सर खूप चांगलं वाटलं. म्हणजे जे आमच्या मनामध्ये ज्या शंका होत्या खूप साऱ्या शंका होत्या बरोबर त्या पूर्णपणे क्लिअर झाल्या. ओके. चांगलं वाटलं सर. सर तुम्ही कुठून आलात? पुण्यावरून आलो. पुण्याहून आलात. सध्या कुक्कुटपालन चालू आहे तुमचं? हां चालू आहे सध्या. ओके. मग कसं वाटलं तुम्हाला ट्रेनिंग? खूप भारी वाटलं. तुम्ही कुठून आलात? मी पुण्याहून आलो. ओके. कसं वाटलं असेल ट्रेनिंग तुम्हाला? छान, तुम्ही माहिती दिली आम्हाला, ती छान वाटली. ओके. मेडिसिन वगैरे तुम्ही सर्व काही आम्हाला शिकवलं. मग तुम्हाला भविष्यामध्ये कुक्कुटपालन करताना काही अडचणी येऊ शकतात का? हो, येऊ शकतात. मग त्याच्याबद्दल तुम्हाला आता ट्रेनिंग घेतलं तर काय फायदा होईल तुम्हाला? हो, ट्रेनिंग घेतलं त्याचा फायदा होणार ना. ओके, ठीक आहे. सर तुम्ही कुठून आलात? सर आम्ही नाशिकवरून आलोय. ओके. कसं वाटतं तुम्हाला ट्रेनिंग घेऊन? कसं खूप छान वाटतंय ट्रेनिंग. तुम्ही जे व्हिडिओ मध्ये सांगता तसं इथं पण आम्हाला व्यवस्थित समजून वगैरे सांगितलं. आमच्या ज्या बी मनात शंका होत्या त्या पुन्हा तुम्ही सॉल्व्ह वगैरे केल्या. ओके. याच्या आधी तुम्ही कुठे ट्रेनिंग घेतलंय का? नाही, याच्या आधी तुम्ही ट्रेनिंग नाही घेतले, पण तुमचे युट्यूबवर व्हिडिओ छान असते त्याच्यामुळेच म्हणजे तेव्हाच आम्ही इकडे आलोय युट्यूबवरून व्हिडिओ वगैरे पाहून. ओके. ओके, ठीक आहे. मी तर खूप लहान, म्हणजे तुझं वय किती सध्याचं आता? सध्या 15 रनिंग. 15 रनिंग आहे आणि तरी तुला कुक्कुटपालन करायचं आहे. हो. तर कसं वाटलं तुला ट्रेनिंग घेऊन? मस्त वाटलं. म्हणजे काय भविष्यामध्ये तुला काय वाटतं की तू कुक्कुटपालन करू शकतोस का? काय करू शकतो साईड बिझनेस म्हणून. ओके. म्हणजे पुढचं प्लॅनिंग काय आहे तुझं? पुढचं प्लॅनिंग म्हणजे काय आहे? इंजिनिअरिंगचंच आहे. अच्छा, मग त्याबरोबर कुक्कुटपालन साईड बिझनेस म्हणून तुम्ही कुक्कुटपालन करणार आहे. ओके, ठीक आहे. तुम्ही कुठून आलात? नमस्कार, मी नाशिकवरून आलेलो आहे. माझं पण फार्म आहे कुक्कुट गावरांचं. सरांचे व्हिडिओ बघितले मी. सरांचे व्हिडिओ बघून असं वाटलं की पहिले ट्रेनिंग घ्यावं लागेल आपल्याला. कोणत्या गोष्टीचा बिझनेस करायचा पहिले त्या गोष्टीचं आपल्याला नॉलेज पाहिजे. आणि सरांकडनं आज येऊन आज खरंच म्हणजे खूपच नॉलेज भेटलेले. सरांनी एकदम प्रॉपर सांगितलं कसं काय कोणत्या काही गोष्टी करायच्या, मेडिसिन कशा द्यायच्या, गावरान कुक्कुटपालन कसं कोणत्या पद्धतीने करायचं त्या गोष्टी शिकायला भेटल्या. खरंच सर तुमचं धन्यवाद. खूप छान वाटलं. ओके, धन्यवाद. तुम्ही कुठून आलात? पालघरून आलोय. ओके. कसं वाटलं तुम्हाला ट्रेनिंग घेऊन? जेवण मस्त वाटलं. म्हणजे आपल्याला माहिती नव्हती, काही गोष्टी माहिती होत्या, काही लसींबद्दल माहिती भेटली. ओके. नवीन गोष्टी शिकायला भेटल्या. ओके. तर धन्यवाद सरांचे पण. सर तुम्ही कुठून आलात? नमस्कार, मी रत्नागिरीवरून आलो. रत्नागिरीवरून. ओके. आणि बऱ्याच लोकांचं असं होतं की नवीन सुरुवात करताना खूप सारे गैरसमज असतात. ओके. कारण आपण शोधत असतो की आपल्याला करायचं हे, पण आपल्याला प्रॉपर मार्गदर्शन मिळत नसतं. बरोबर. त्याचा ट्रेनिंगला आल्यामुळे मला आज खूप सारे गैरसमज माझे दूर झाले. कारण ते तुम्ही सांगितलं की एखादी गोष्ट आपण पैसे वाचवण्यासाठी आपल्या फार्ममध्येच किंवा आपल्या जागेत आपण त्या गोष्टी प्रायोगिक तत्वावर करतो, पण त्याचे दुष्परिणाम काय होऊ शकतात आणि त्याच्याने आपल्या पक्ष्यांवर किती परिणाम होऊ शकतो बरोबर, ते पण इथे कळलं. आणि औषधांची तर खूप जास्तच माहिती मिळाली, एवढी नव्हतीच. आणि त्यासाठी खूप खूप धन्यवाद. म्हणजे एवढं लांबून येऊन तुम्हाला समाधान आहे? समाधान खूप आहे, कारण असं कोण करत नाही ऍक्च्युली. लोक युट्यूबवर जे व्हिडिओ बनवतात त्यात खऱ्या अर्थाने जसं मार्गदर्शन मिळायला हवं नवीन माणसांना, नवीन तरुणांना किंवा नवीन जे हा धंदा करण्याच्या इच्छुक आहेत, बरोबर, त्यांना हे प्रॉपर मार्गदर्शन मिळत नाही एवढं डिटेलमध्ये. तरी ते फक्त त्यांचे व्ह्यूज वाढवण्यासाठी करत असतात. बरोबर. आणि त्यातलं खरं काय खोटं काय ते आपल्याला प्रत्यक्षात आल्यावरच कळतं. आणि ते आज मला कळलंय, त्यामुळे तुमचे खूप खूप धन्यवाद. ओके. सर तुम्ही कुठून आलात?
मी ठाण्यावरून आलो सर. ओके, कसं वाटलं ट्रेनिंग तुम्हाला? ट्रेनिंग फर्स्ट टाइमच अटेंड केलं. यूट्यूबवर सगळं भरपूर मी यूट्यूबवरती प्रत्येकाचं बघितलेलं आहे. बरोबर. पण मला तुमची इन्फॉर्मेशन जरा चांगली वाटली, त्यामुळे मी म्हणलं ह्यांचा अटेंड करावा क्लास. ओके. त्यामुळे मी आज अटेंड केला आणि यात माझे जे मनात प्रश्न होते ते शंका दूर झाल्या. ओके, म्हणजे तुम्ही एक लिस्ट बनवून आणली होती, होती. तर त्या लिस्टमध्ये जे प्रश्न होते ते ऑलरेडी माझ्या याच्यामध्ये ऑलरेडी माझ्याकडे होते. ऑलरेडी ते शंका दूर झाली. लेक्चर संपेपर्यंत सगळ्या प्रश्नाचे उत्तर भेटली माझीच मला. त्यामुळे खूप बरं वाटलं. आणि कुठलाही बिझनेस करताना मनात निगेटिव्ह पॉझिटिव्ह येतच असतं. बरोबर. पण जे निगेटिव्ह प्रश्न होते त्याचं तर मला उत्तर मिळाले की असं प्रकारे असं तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. काय आहे मोठा प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह होऊ शकतो आपण. त्यामुळे पॉझिटिव्ह असे तयार होते की नाही आपण फर्म टाकू शकतो, कुक्कुटपालनाचं असं पुढे करू शकतो आपण. ओके ओके, धन्यवाद. थँक्यू सर, तुम्ही कुठून आलात? सर मी कल्याण डोंबिवलीवरतून आलो. ओके. तर आता म्हणजे मी प्रोफेशनली बॉडी बिल्डिंग करतो. तर या क्षेत्रामध्ये मी नवीनच होतो. तर मी जसंच यूट्यूबवरती बघत होतो तर उमेश पाटील एक नाव असं आलं, द्वित फार्म म्हणून, आणि जेन्युइन वाटलं तसं मी तुम्हाला कॉल केला. बरोबर. त्यांनी इथे आलो नंतर आता मोस्टली कसं आहे ना, मी आल्यानंतर एक म्हणजे ऑब्झर्व केलं, मोस्टली ज्यांचं ट्रेनिंग सेशन झालं तर ते त्या स्टुडंटकडे लक्ष देत नाहीत किंवा त्यांचे कॉल अटेंड करत नाही. पण तुम्ही ट्रेनिंग पण आम्हाला देत होतात, त्याच्यामध्ये तुम्ही कॉल पण अटेंड करत होतात. दोघा जणांची केस अशी बघितली की त्यांनी दुसरीकडून पिल्ले घेतलेत, तरी पण तुम्ही त्यांना सांगता की हे लसीचं हे कर ते कर. त्यांना ज्यांनी पिल्लं दिलेत ते लोक कॉल नाहीत उचलत आहेत, त्यांना काही प्रतिसाद नाही देत. तर ही खूप पॉझिटिव्ह म्हणजे एक गोष्ट आहे. जरी आम्ही तुमच्याकडून आता जातोय तिकडून ही बॅच, तर आम्ही जरी तुम्हाला कॉल करतो तर तुम्ही ते अटेंड करताय, आम्हाला योग्य ते मार्गदर्शन करताय, तर ही एक खूप पॉझिटिव्ह गोष्ट आहे. ओके, धन्यवाद सर. थँक्यू. सर, तुम्ही कुठून आलात? सर मी गुन्ह्यावरून आलो. गोंदिया. हे सर. ओके. तर सर मी तुमचा व्हिडिओ बघत असतो यूट्यूबवर, त्याकडे त्याच्या हे चॅनल हे आलो सर इकडे मी. ओके, कसं वाटतं तुम्हाला इकडे? वाटलं सर. बऱ्यापैकी गोष्टी काही समजल्या असतील तुम्हाला? हो सर, पूर्ण वॅक्सिनेशन हे तुमच्या पूर्णच समजलं सर. ठीक आहे. तर मित्रांनो, कसं आहे की गोंदिया सांगा, रत्नागिरी सांगा, त्याच्यानंतर पालघर समजा, बाकीच्या बऱ्याच ठिकाणी पुण्यापासून नाशिकपासून सर्व लोक आपल्याकडे आलेत आणि त्यांचा तुम्ही एक्सपिरियन्स बघितला कशा पद्धतीने. तर तुम्हाला पण जर ट्रेनिंग घ्यायची असेल तर तुम्ही नक्की आपल्या द्वित फार्मला व्हिजिट करा आणि ट्रेनिंग घेऊन तुम्हीही तुमचं कुक्कुटपालन सक्सेस करू शकता. आता बरेच लोक सांगतात की एका दिवसामध्ये आपण काय शिकू शकतो, पण मित्रांनो, जरी तुम्हाला बेसिक गोष्टी जरी माहिती झाल्या आणि त्या करून जर तुम्ही कुक्कुटपालन जर सक्सेस करत असाल तर तुम्हाला एक दिवसाच्या ट्रेनिंगमध्ये तुम्हाला भरपूर काही गोष्टी शिकायला मिळतात. कसं आहे, जे प्रतिस्पर्धी असतात ते नक्कीच आपल्याला डिमोटिवेट करण्यासाठी लोकांना सांगत असतात की तुम्ही एक दिवसामध्ये काय शिकाल, एक दिवसामध्ये काय शिकवलं जाईल. पण मित्रांनो, एक दिवसामध्ये एवढं शिकवलं जातं की कमीत कमी तुमचा फार्म लॉसमध्ये जात नाही आहे. म्हणजे जे तुमचे लाखोचे जे नुकसान होत आहेत ते कुठेतरी टाळलं जात आहे. आणि आपला एक दिवसाचाच नाही आहे, तर मित्रांनो आपण 26 रोग आहेत ते ऑनलाईन पद्धतीने शिकवतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला कसं आहे की पूर्ण जे मेन रोग आहेत ते रोग आपण ऑनलाईन पद्धतीने शिकवल्यामुळे काय होतं की तुम्हाला इकडून गेल्यानंतर एक जवळपास 15 ते 20 तासाचं ते ऑनलाईन सेशन असतं. त्या सेशनमध्ये 26 रोग प्रॉपर पद्धतीने शिकवले जातात. त्याचे रोग समजा असल्याचे लक्षणं, त्याच्यावर उपचार, गावठी उपचारपासून सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये प्रॉपर अशा शिकवल्या जातात आणि त्याचा तुम्हाला भविष्यामध्ये खूप असा चांगला फायदा होऊ शकतो. घरी गेल्यानंतर तिकडे प्रॉपर तुम्ही नोट्स काढू शकता आणि तुमच्या कुक्कुटपालन तुम्ही सक्सेस करू शकता. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.